भोजशाळा म्हणजे एक कोडच झालं आहे. ज्ञानवापी मंदिरानंतर आता नजरा वळल्या आहेत त्या भोजशाळेकडे. खरं भांडण आहे ते काळाचं. एकच वास्तू काही काळासाठी भोजशाळा असते आणि काही काळासाठी मस्जिद असते. तेव्हा त्या वस्तूला काय अधिकार द्यावेत असा प्रश्न पडणं साहजिक आहे. अर्थात कायद्याची याबाबत एक वेगळी बाजू आहे, परंतु या वादात न पडता आज मी या वस्तूचा काळाप्रमाणे बदलत गेलेला इतिहास आणि त्याविषयी झालेला अभ्यास सांगणार आहे. मुळात मंदिर आणि भोजशाळा यांचा अर्थ एकच होतो का? मंदिर कोणत्या एका संप्रदायाचे असते आणि शाळा? याच पार्श्वभूमीवर मशिदीचं उद्दिष्ट काय असतं? आपण सुरुवातीपासूनच पाहूया. एक थोडक्यात 1034 पासून ते 2003 पर्यंतचा आलेख देते आणि मग आपण या वस्तूच्या खोलात जाऊया. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे असं समजतं 1030 साली राजा भोजाने ही शाळा काव्यशास्त्र, विनोद आणि इतर कलांच्या ज्ञानार्जनासाठी बांधून घेतली. त्यानंतर 1303 मध्ये 300 वर्षांनंतर अल्लाउद्दीन खिलजीने धरवर स्वारी करून हे सरस्वतीचं गृह समजलं जाणारं मंदिर उद्ध्वस्त केलं. सरस्वतीचं मंदिर आपण शाळेला म्हणतो, विद्या जिथून मिळते त्या वास्तूला म्हणतो, आणि महाकलकदेवाचा पाडाव केला. 1459 मध्ये भारतावर मुस्लिम आक्रमकांचीच नाही तर सत्तेचीही छाया होती. त्याच वेळी मौलाना कमालुद्दीन दर्गा या स्थानावर बांधला गेला. पुन्हा 1875 मध्ये वाग्देवीचे म्हणजेच वाचीच्या देवतेचे सरस्वतीचे मंदिर भोजशाळेजवळ सापडलं. 1903 मध्ये या इमारतीला भोजशाळा असा जाहीर उच्चार अधिकृत झाला, एका पेपरमध्ये प्रकाशित झाला. वादाला सुरुवात झाली ती इथे. साधारण याच काळात हिंदुस्थानात हिंदू मुस्लिमांच्यात तेढ व्हायला सुरुवात झाली होती. 1934 मध्ये या वास्तूजवळचा भोजशाळा असा लिहिलेला बोर्ड हटवून टाकला आणि ती मस्जिद आहे म्हणून दर शुक्रवारी मुस्लिम पंथीयांना नमाज पढण्याची अनुमती मिळते. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्था भोजशाळेस संरक्षित स्मारक म्हणून मान्यता देतो. त्यानंतर 1997 मध्ये हिंदूंना वर्षातून एकदाच वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत जाण्याची परवानगी मिळते. अगदी अलीकडे 2003 मध्ये एप्रिल महिन्यात पुन्हा मंगळवार आणि शुक्रवारी या इमारतीचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात. मंगळवारी हिंदूंना प्रार्थना करण्यासाठी तर शुक्रवारी मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी अनुमती दिली जाते. इतर दिवशी ही इमारत बंद असते. या इमारतीच्या सर्वेक्षणास सुरुवात होऊन आज 1 महिना पूर्ण झाला आहे. या इमारतीत अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत ज्यात आश्चर्य करण्यासारखं काहीही नाही. सरस्वतीची प्रतिमा, भग्न शिवालय, घडीव खांब, गोमुख अशी अनेक हिंदूंची प्रतीकं सापडली आहेत. देवाची पूजा करताना येणारं पाणी गोमुखातूनच यावे. ते विनादुष्ट जिवंत पाण्याचा झरा असावा. गोमुखाची रचना याचसाठी मंदिराजवळ केलेली असते. हे गोमुख इथे सापडले. धर येथील देवी अंबिका हिच्या शिलालेखात वाग्देवीचा उल्लेख सापडतो. हे शिल्प सिटी पॅलेस धार येथे सापडते. या शिलालेखात काही लिहिले आहे. अंबिका मातेच्या लेखात अभ्यासकाने दिलेला या शिलालेखाचा अगदी स्वैर असा अनुवाद मी वाचून दाखवते. वररुची राजा भोजाचे नगरीचे धार्मिक अधीक्षक, धर्माधी आणि विद्याधारी, जैन धर्माच्या शाखा, अप्सरा अज्ञानाच्या सहजतेने दूर व्हाव्यात म्हणून त्याद्वारे या वररुचीने प्रथम वाग्देवी मातेची रचना करून आणि त्यानंतर जिनांच्या त्रयीने अंबाची ही सुंदर प्रतिमा बनवली, जी सदैव फळांनी बहरलेली होती. आशीर्वाद सूत्रधार साहित्याचा मुलगा मानथला याने तो अंमलात आणला. हे शिवदेव प्रवीण यांनी लिहिलं होतं. वर्ष होतं 1091. अंबिका पुतळ्याजवळील शिलालेखावरून असं दिसून येतं की धार येथील वाग्देवी सरस्वतीचा जैन स्वरूपात एक समर्पित होती. तथापि
उल्लेख केलेली वाग्देवी अजूनही सापडलेली नाही किंवा अस्तित्वातच नाहीये. मेरुतुंगा 14व्या शतकाच्या पूर्वार्धात लिहितात, धनपाल या प्रख्यात जैन लेखकाने सरस्वती मंदिरात भोज स्तुतीपर गोळ्या दाखवल्या होत्या, ज्यात पहिल्या जैन तीर्थंकर आदिनाथाला समर्पित केलेल्या आहेत. त्याच्या कवितेसह कोरलेल्या होत्या. शभपंचाशिखा ही कविता जतन केली गेली असली तरीही प्रतिमेप्रमाणे त्या सापडल्या मात्र नाहीत. चालुक्य आणि वाघेला राजघराण्यांनी धरबाबत आक्रमक वृत्ती बाळगली आणि परमार राजवटीच्या मरणासन्न दिवसात शहर वारंवार बरखास्त केलं. त्यांनी पश्चिम भारतातील ग्रंथालय काढून टाकले जिथे परमार ग्रंथ कॉपी आणि जतन केले गेले होते. त्यापैकी शभपंचाशिका 1271च्या कोडिनार येथील विशाल देवाच्या शिलालेखात सरस्वतीसाठी पवित्र आनंद उद्यान म्हणजे केतन आणि महाविद्यालय सदस तयारी केल्याची नोंद आहे. ग्रंथाव्यतिरिक्त गुजरातच्या राजांनी सरस्वतीचं पावित्र्य प्रतिमा देखील काढून टाकली आणि नवीन मंदिर बांधलं. तिच्यासाठी सोमनाथ पासून फार दूर नाही. पुरातत्व सर्वेक्षणाचा काय अहवाल येतोय याकडे आपण आता लक्ष केंद्रित करायला हवं. याविषयी या अभ्यासाचा प्राथमिक अहवाल या महिन्याच्या 28 तारखेला प्रकाशित होणार आहे. तोपर्यंत वाट पाहूया, त्यानंतर पुढचं पाहू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. MHAMTVचं फेसबुक पेज लाईक करा आणि मुंबई तरुण भारतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कॅमेरामन साक्षात सावंत सोबत मी मृगा. धन्यवाद.